नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे ह्या व्लॉगमध्ये. आज तारीख 20 मार्च आणि आज सकाळचे वाजले आहे 7:15. खरं तर लवकरच 7 वाजताच सुरू करायचं होतं, परंतु CNG भरत असताना थोडी ड्युटी त्यांची चेंज होत होती सर्वांची आणि त्यामुळे बराच वेळ तिथे गेला आणि त्यामुळे आज उशीर झाला आहे. आणि आपण आज एक ड्रायव्हर पासही देखील घेतला आहे, तो म्हणजे एकाच दिवसाचा घेतला आहे. शनिवार रविवार ही देखील आपल्याला गाडी चालवायची आहे, परंतु आपण प्रयत्न करतो आहे एका दिवसाचा जरा पास घेऊन नेमकं काय होतंय. तर आपण सुरुवात करतोय. तर बघूया आता आपल्याला आपल्या पहिल्या दिवसाची ट्रिप वगैरे कुठे मिळते. आणि आपल्या ट्रिप मिळाली आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला पहिली ट्रिप जी मिळाली आहे प्रीमियरमध्ये आहे. खरं देवाचे आभार मानायला पाहिजे, आपल्याला प्रीमियरची पहिली ट्रिप मिळाली आहे दिवसाच्या सुरुवातीला. खरंच खूप छान आहे. आणि ट्रिप मिळाली आहे ती म्हणजे सेंट रेजेस हॉटेलच्या इथून लोअर परेलच्या जवळचीच ट्रिप आहे. ह्या एरियामधली जवळपास नाही. तर ट्रिप आपण पिकअप करायला जाऊया, नंतर ड्रॉपच्या वेळी पुन्हा एकदा आपण भेटूया. हे VFS ग्लोबल महालक्ष्मीचंच एक लोकेशन आहे. अगदी 2 किलोमीटरच ही पहिली ट्रिप आपल्याला मिळाली. छान होती ट्रिप, पटकनच कंप्लीट झाली. अगदी छोटीशी ट्रिप, एक टर्न मारला आणि ट्रिप कंप्लीट अशा प्रकारे झाली. तर पहिल्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे, आजच्या दिवसाची सुरुवात ही देखील झालेली आहे. तर बघूया आता दुसरी ट्रिप आपल्याला कुठून मिळते आणि कशी मिळते. आपल्याला दुसरी ट्रिप मिळाली आहे ती म्हणजे महालक्ष्मीचा ब्रिज उतरून मुंबई सेंट्रलच्या दिशेने गेल्यानंतर ह्या टॉवरमधली ट्रिप आहे. तर ती सुद्धा पिकअप करूया. आपण आपली दुसरी ट्रिप ड्रॉप केली आहे, जी म्हणजे हे मैदानाच्या अगदी जवळच आहे आणि कुठेतरी कॅफेमध्ये यांची ट्रिप होती. त्या ट्रिप चर्चगेटमध्येच आपण आलेलो आहोत. आता चर्चगेटमध्ये आल्यानंतर आपल्याला ट्रिप मिळावी अशीच आपली अपेक्षा आहे पुढची इथूनच. अन्यथा आपल्याला हळूहळू नरिमन पॉईंट किंवा जसलोक हॉस्पिटलच्या जवळ जावे लागणार आहे. तर बघूया आपल्याला आपली तिसरी ट्रिप इथे जवळपास मिळते का. थँक्यू मित्रांनो. आपल्याला चर्चगेटला सोडल्यानंतर तिथे ट्रिपच मिळत नव्हती आणि हे माहिती आहे थोडंफार मला सुद्धा की बाबा त्या साईडला ह्या वेळेमध्ये ट्रिप मिळणं फारच कठीण असतं. कारण का फ्रिक्वेन्सी तिथे सर्चिंगची संध्याकाळची असते, सकाळची काहीच नसते तिथे फ्रिक्वेन्सी. तो ऑफिस एरिया आहे, ट्रान्सपोर्टेशन तिथे बऱ्यापैकी चांगलं आहे. त्यामुळे ओला उबेर ह्याला ही फ्रिक्वेन्सी मिळणं फार कठीण मिळून जातं. पण आता मी हळूहळू जसलोक हॉस्पिटलच्या दिशेने आलो आहे करत आणि मला पुन्हा एकदा इथून एक प्रीमियर ट्रिप मिळाली आहे जी मला कुलाब्याला सोडायची आहे. तर ठीक आहे, आपल्याला ट्रिप ही देखील घेणं ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. साऊथ बॉम्बेमध्ये सकाळच्या एरियामध्ये ह्या साईडला फारच कठीण होऊन जातं. तर चला ही ट्रिप घेऊया आणि कुलाब्याला जाऊया, पाहूया काय होतं पुढे. तर मित्रांनो, मी आता आपली तिसरी ट्रिप जी आहे मी ड्रॉप केली आहे ताज हॉटेल जवळ. पुन्हा मी ह्याच एरियामध्ये आलेलो आहे. बघू आता इथून आपल्या ट्रिप काही मिळते की पुन्हा एकदा आपल्याला हळूहळू लोअर परेलच्या दिशेने जावं लागतं आहे. चला पाहूया. पण छान ट्रिप होती, प्रीमियर होती, चांगलं रेटही देखील होता. आता पाहू आपण की नेमकं काय होतंय आपल्या बरोबर. थँक्यू. बऱ्याच वेळानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला एक ट्रिप मिळाली आहे, ती गोवंडी ईस्टला घेऊन जाते. ह्याच एरियातून 3 मिनिटाच्या जवळच ती ट्रिप आहे. फार चांगलं झालं की आपण या एरियातून थोडं सुटका होते आपली. तर 9 वाजले आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला 10 पर्यंत एक जो वेळ असतो पिकअपचा, ते मध्ये जास्त ट्रिप करायच्या असतात आणि जास्त फेअरवाल्या ट्रीट मिळायची अपेक्षा असते. चला सिग्नल ही देखील सुटला आहे आणि आपण हळूहळू जाऊया आता आपल्या दिशेने. चला ती ट्रिप पिकअप करूया आणि नंतर मग गोवंडीमध्ये आपण भेटूया. शिवाजी चौकाजवळच आपण आपला हा ड्रॉप केलेला आहे आणि
आता आपल्याला पुन्हा एक पिकअप इथूनच मिळालंय रनिंगमध्येच डायरेक्ट, जे सायन ईस्टला घेऊन जायचं आहे. 5 मिनिटावरच आहे. यू टर्न मारायला सांगताय, बघूया काय होतंय. चला भेटूया तरी, करूया आणि मग जाऊ पुढे. तर मित्रांनो, KJ सोमियाच्या इथे आता हे आपण ड्रॉप केलेले आहे आणि आता आपल्याला इथेच एक जवळपास एक कुठलीतरी ट्रिप मिळाली आहे जी आपल्या दादर वेस्टला घेऊन जाणारी आहे. तर ठीक आहे, त्या ट्रिपकडे सुद्धा जाऊया. आता कस्टमर जे होते ते खूप चांगले होते, हात वगैरे त्यांनी मिळवला आणि खूप ॲप्रिशिएट केलं आणि त्यांच्या शब्दांमध्ये सुद्धा खूप मोठा रिस्पेक्ट होता. तर जे उच्च लोक असतात ते ह्या गोष्टींची जाण ठेवतात, हेही देखील आपल्याला शिकायला मिळतं. खूप छान आहे, त्याला काही लोकांना भेटून छान वाटतं. तर चला पुढच्या ट्रिपकडे आपण जाऊया आणि बघूया दादर वेस्टला कुठे ती ड्रॉप करते. आपल्याला सायन ईश्वरून जे पिकअप मिळालं होतं फार चांगलं होतं. स्वामींची सेवा करण्याची इथे अवसर प्राप्त झाला खरं तर मला. आणि प्रगटीकरण दिन होतं, तर हे सगळे जे स्वामींचे भक्त होते, सज्जन होते, ते आज इकडे स्वामींची मूर्ती आणि बरंच काही ते प्राणप्रतिष्ठाचे सामान वगैरे घेऊन आले होते. तर त्यांनी मला विनंती पण केली आहे की या तुम्ही आणि पाया पडा. तर खरोखर माझं ध्यानही देखील तितकंच आज प्रबळ आहे की आपण पाया पडा. परंतु बघत आहोत दादरच्या एरियामध्ये आहोत, ह्या एरियामध्ये, आणि पाहत आहोत की आपण पोलीस जे आपले बंधू आहेत ते अगदी जे रक्षा करत असतात आपले, आणि गाडीही देखील प्रत्येक ठिकाणी उचलत आहे. त्यामुळे थोडीशी मी ते सावधानगिरी बाळगतो. गाडी कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी पार्क करून स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊ आपणच. तर बघू, आता थोडं स्टॉप केलं आहेत आपण आपलं उबेरचं. बघा कुठली ट्रिप नंतर पुढे मिळते आपल्याला. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार. खूप वेळ झाला, 12 वाजले. खरं तर आपण 11 वाजता ते ड्रॉप केलं होतं, जे आपलं मगाशी पिकअप होतं ते. आणि मग त्यानंतर मग मी गाडी पार्किंग बघितली. त्यांच्या विनंतीला मान देऊन म्हणजे त्यांनी स्वामींच्या दर्शनासाठी बोलवलं होतं. इकडे प्रगट दिन स्वामींचा होता आज आणि खूप छान वाटलं. वेगळं नवं चैतन्य पसरलेलं होतं. अवतारी पुरुषांच्या कार्यामध्ये आपल्याला सहभाग घ्यायला अशा प्रकारे मिळतो, हे खूप चांगलं आहे, आपलं एक भाग्य असतं. तर मग हळूहळू मी पुढे आलो आणि म्हटलं घरच्या दिशेने आपण जाव्या वर्लीच्या. तर जाता जाता आपल्याला एक लोअर परेलमधून एक छोटंसं पिकअप मिळालेलं आहे, जे वर्लीला सोडायचं आहे लोढा पार्कीतून. तर ते पिकअप ही देखील आपण घेऊया आणि मग जाऊया वर्लीच्याच दिशेने. बघूया पुढचा काय होतोय आपल्यासाठी. आपल्याला जे मिळालेलं लोढा पार्क इथून जे आपल्याला जी ट्रिप मिळाली होती तिला मी इथे आता सोडलेलं आहे वर्लीच्या ठिकाणी. आता बघूया आपल्याला पुढची ट्रिप कुठे मिळते. बहुतांश वेळा आपल्याकडेही देखील आताच कस्टमर होते, त्यांच्याकडे कॅश त्यांना करायचं होतं, परंतु कॅश आता पेमेंट फार कमी झालं आहे. QR कोडमध्येच आपण मोस्टली पेमेंट घेतो सर्वांचे. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा कॅश असणं हे फार कमी पडतं, पण तरी पण असावं असं वाटतं. मगाशी मी जिथे स्वामी समर्थ ज्या मठाच्या इथे मी ज्यांना सोडलं दादरला, तर त्यांनी सुद्धा मला कॅशच पेमेंट केलं खरं तर. आणि पण माझ्याकडे तेव्हा कॅश होते, तर मी पण कॅश केलं. पण आता यांना कॅश दिल्यामुळे ह्या कस्टमरला मला कॅश देता आले नाही. तर आता पाहूया आपल्याला दुसरं ट्रिप कुठून मिळते, कशी मिळते, काय होत आहे दुसऱ्या ट्रिपविषयी. एरियामध्येच मिळाली तर ठीक आहे, अन्यथा पाहूया काय पुढे जाता येतं. सध्या सर्चिंग मला वाटतं फारच कमी आहे. आणि 11 नंतर जेव्हा तुम्ही गाडी काढता, म्हणजे मला सांगायचं आहे सगळ्यांना, तुम्ही 11 नंतर जेव्हा गाडी काढता तेव्हा कदाचित तुम्हाला ट्रिपमध्ये चान्सेस फेअर फार लो भेटतं, खूप लो होऊन जातं. मगाशी पण मला नवी मुंबई हे फेअर लागत होतं आणि 30 किलोमीटर नवी मुंबई दाखवत होतं आणि केवळ मला देत होतं 386-85 रुपये, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 400 पकडावे. 13-14 रुपये पर किलोमीटर असं जात होतं. AC वगैरे सुद्धा चालू असणार, पिकअप करा कस्टमर, आणि त्याच्यामध्येच आपला 1.5 तास हा फार वेळ निघून जातो. म्हणून ती ट्रिप मी ॲक्सेप्टच केली नाही. गो सिडनमधलीच होती. मग बघूया आता जवळच्या जवळ एरियामध्ये काय होतं. त्यामुळे बेस्ट उपाय आपला एक असा बनतो
की 11 नंतर तुम्ही ज्या एरियामध्ये असाल आणि जर तुम्हाला ट्रिप कंटिन्यू करायची आहे तर तुम्ही ज्या एरियामध्ये असाल त्या एरियामध्येच तुम्ही प्रेफरन्स करा किंवा जवळचे तुम्ही स्टॉप घ्या. अन्यथा तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे अन्यथा तुम्ही असं करू शकता की तुम्हाला जर तुमच्या होम डेस्टिनेशनकडे यायचं असेल तर तुम्ही ते होम डेस्टिनेशन टाकून तुमच्या दिशेने येऊ शकता, जेणेकरून तुमचा तो वेळही देखील निघून जातो. चला बघूया पुढे काय होत आहे अजून आपल्याबरोबर. आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय ट्रिप मिळते की कशी काय होते. एक मॅरेथॉन फ्युचर एक्स तिथूनच आपल्याला एक आता ट्रिप मिळालेली आहे. ही ब्रिज कँडीला घेऊन जायची आहे. संध्याकाळची वेळ आहे, 5:15 वाजलेले आहेत आपल्या घड्याळात. तर बघूया ही ट्रिप किती वेळ चालते. मॅरेथॉन इरा इथून आपल्याला आता संध्याकाळचं पिकअप आहे. 5:30 वाजलेले आहेत आणि एरिया प्रेफरन्स म्हणून आपण फक्त साऊथ बॉम्बे हाच चॉईस केलेला आहे. आज संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचं आहे, एका मित्राचा वाढदिवस आहे त्यानिमित्त. तर थोडंसं आपण पाहूया की इथेच आपल्याला एरियामध्येच काय मिळतं आहे. 7 वाजेपर्यंत चालवण्याचा हा विचार आहे, त्यामुळे जेवढं होईल तेवढं ठीक आहे. आणि आपल्याकडे हाफ CNG सुद्धा आहे, त्यामुळे ठीक आहे. आजच्या दिवसात ह्या रात्रीच्या सीझनमध्ये हाफ CNG इज ओके आहे. तर बघूया काय होतं आणि काय नाही. आताच ब्रिज कँडीच्या इथे एक ड्रॉप केलेले आहे आणि 6 मिनिटावर अजून एक पिकअप मिळाला आहे, जे मुंबई सेंट्रल इथे घेऊन जाण्यास सांगत आहे. तर एरिया प्रेफरन्समुळे आपण एरियामध्येच फिरतोय जवळच्या भागामध्ये. तर पाहूया आता मुंबई सेंट्रल नंतर आपल्याला कुठे ट्रिप मिळते. तर पहिलं चला हे पिकअप घ्यायला जाऊ. सिटी सेंटर इथे आपण एक ड्रॉप केलेलं आहे. छोटंसं ड्रॉप होतं आणि आता आपल्याला एक ड्रॉप मिळाला आहे जे फारच लांब आहे. 14-15 मिनटं दाखवत आहे. पहिलं तर कस्टमरला कॉल करू आधी आणि मग जाऊ. जे ड्रॉप मिळालं आहे जे ते घेऊया, मग बघू पुढे काय होतं ते. मित्रांनो, मी आता इथे भायखळ्याचा ब्रिज उतरल्यानंतर आपण दगडी चाळीला जाणारा जो रोड आहे त्या रोडच्या तेच मी एक मॉन्टे साऊथ अशा बिल्डिंगमध्ये मी एंट्री केलेली आहे. फवारे बघू शकता, ही बिल्डिंग पण छान आहे. आणि इथे आल्यानंतर मला थोडंफार कळलं, जेव्हा मी उबेर ॲपमध्ये व्यवस्थित पाहिलं तेव्हा ही ट्रिप रिझर्व आहे. रिझर्व ट्रिप आपल्याला उबेरने दिलेली आहे आणि आता ही रिझर्व ट्रिप 6:40ला सुरू होणार आहे खरं तर. आणि आता वाजले आहेत 6:24. कस्टमरचा मेसेजही देखील आहे 6:40 का बुकिंग आहे. आता त्याला मी कस्टमरजींना सांगतो किंवा मी वेट करू शकतो, तुम्ही तुमच्या वेळेमध्ये या. चला ठीक आहे, थोडा वेळ आपण थांबूया आणि कदाचित ही ट्रिप आपली ह्या दिवसाची शेवट करूया. मित्रांनो 6:40 पिकअप होतं. वाजले आहे 7:30 आणि तुम्ही ट्रॅफिक पाहत आहात. खूपच मोठी ट्रॅफिक आहे. महालक्ष्मी रेसकोर्समध्ये मी एंट्री केली आहे. कुठला तरी शो आहे हा, काय एकदम भन्नाट आहे. VIP मुवमेंट पण आहे इथे. एकतर कस्टमरने यायलाच फार उशीर केला, कारण का 6:40चं पिकअप होतं. कस्टमर्स 20 मिनटं लेट आले, अर्थात 7च्या दरम्यान आले आणि ट्रॅफिक पण खूप होतं. असो, आपल्याला इकडेच जायचं होतं, त्यामुळे आता वर्लीच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो काय माहिती. आता ही ट्रॅफिक पण किती लवकरात लवकर खाली होते काय माहिती. पण ठीक आहे, आपलं टार्गेट जे होतं या 1 CNG बाटल्यामध्ये जे पूर्ण झालेलं आहे आणि ते तुम्ही पाहालच. 1 CNG बाटल्याचं जे टार्गेट होतं, खरं तर ही स्टॅटिंग चांगली आहे, परंतु आपल्याला थोडंसं टार्गेट मोठं अचीव करावं लागत असतो, म्हणून आपण 2 CNG बाटल्यामध्ये गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो. चला पाहूया पुढे काय होतं आहे. आता तर ट्रिप मिळाली तर ठीक आहे पुढे, अन्यथा आपण इथेच ह्या ब्लॉगला बाय बाय करू. धन्यवाद, पुन्हा भेटूया.
आजच्या दिवसाची कमाई तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. धन्यवाद.